श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या म्हणजे सर्वपित्री अमावस्या हा जो 15 दिवसांचा कालावधी असतो ह्याला पितृपक्ष म्हणजेच पितृपंधरवडा असे म्हटले जाते. यालाच आपण महालय त्याचबरोबर पित्रांची सेवा करण्याचे दिवस आपण म्हणतो. आता पितृदोष म्हटलं तर सर्वांना अगदी मनापासून म्हणजे त्याच्या मनामध्ये आपल्या सर्वांच्याच भीती असते. पितृदोष म्हटलं तर आपल्या आयुष्यात काही चांगलं घटत नाही. त्याचबरोबर संकट अडी-अडचण हे आपल्याला घेरलेले असतात. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. जर तुमच्या घरामध्ये ही जी काही लक्षणे आहेत ती दिसली तर नक्कीच तुम्हाला पितृदोष आहे. तर ही कोणती लक्षणे आहेत ही जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, मध्ये स्किप करू नका, जेणेकरून तुमच्या घरामध्ये देखील पितृदोष आहे का हे तुम्हाला कळून येईल. आता सर्वात प्रथम आपण पाहूया पितृदोष आपल्याला आहे म्हणजे पितृदोषाची लक्षणे कशी असतात. जर पहा, आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती दिवंगत झालेली आहे तर त्या व्यक्तीच्या घरातील पुरुष मंडळींनी जर मुंडन नाही केले तरी देखील त्या घरामध्ये पितृदोष लागण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात वाढतात. त्याचबरोबर आत्ताच्या काळामध्ये म्हणजे बघा, आपण शहरी भागामध्ये राहत आहोत. ह्या ठिकाणी जास्तीत जास्त असे पितृदोष वगैरे मानणे अंधश्रद्धा आहे असं मानलं जातं. त्याचबरोबर काही घरांमध्ये हे पाळत देखील नाही. परंतु गावाकडच्या ठिकाणी अगदी तंतोतंत नियम पाळले जातात. पूर्ण प्रत्येक पित्रांचे पूर्ण तर्पण विधी असो, अगदी कोणतीही सेवा असेल ती पित्रांची नक्कीच त्या ठिकाणी केली जाते. परंतु शहरीकडच्या भागामध्ये काही घरांमध्ये ठराविक घरांमध्येच हे पितृंची सेवा केली जाते आणि काही घरांमध्ये हे मानतच नसतात की हे सगळं अंधश्रद्धा आहे वगैरे. परंतु ह्याच्या अभावी अंधश्रद्धेच्या अभावी तुम्ही मानत नसाल तर तुम्हाला पितृदोष हा लागलेलाच असतो. परंतु त्याच्यामुळे जे काही संकट समस्या येत आहेत ते तुम्हाला कळून नाही येत की तुम्हाला हे पितृदोषामुळेच झालेले आहे. तर आपण जर मुंडन करायचं म्हटलं पुरुष मंडळींना एखाद्या घराच्या व्यक्तीचं दिवंगत झाल्यामुळे, तर काही म्हणजे घरातील पुरुष मंडळी असे असतात की फॅशनच्या नावाखाली म्हणजे मला ते सूट नाही होणार, मला असं दिसेल तसं दिसेल म्हणून काही ठराविक अशा व्यक्ती पुरुष मंडळी मुंडन देखील करत नाहीत किंवा नातेवाईक आहोत तरी देखील आपण जवळचे नाही असे म्हणून देखील काही मुंडन करत नाहीत. तर अशामुळे देखील त्या व्यक्तींना ठराविक अशा व्यक्तींना पितृदोष लागण्याचे चान्सेस हे असतात. दुसरं लक्षण असेल तर ते म्हणजे बघा, जी व्यक्ती नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या मरण पावते आणि जी व्यक्ती स्वतःच्या हातून आपले मरण ओढावून घेते म्हणजे आत्महत्या वगैरे असे जे प्रकार असतात, तर हे वेगवेगळे प्रकार झालेले आहेत. ज्यांना नैसर्गिक मृत्यू येतो त्याचे आपण पित्रांसारखे जी सेवा करतो त्याच्यामुळे आपले पित्र ती आहे ती शांत होतात. परंतु ज्या व्यक्तींनी म्हणजे अपघाती निधन झालेलं असेल किंवा मग त्या व्यक्तीने स्वतः आत्महत्या वगैरे केलेली असेल तर त्यांच्या घरातील इतर मंडळींना पितृदोष हा नक्कीच लागतो. आपल्या शास्त्रामध्ये देखील सांगितलेली आहे, एखादी व्यक्ती जेव्हा मृत पावते तेव्हा ती 1 वर्ष ही आपली जी जी व्यक्ती आहे जी मृत पावलेली आहे ती मृत्यू लोकामध्येच असते म्हणजे ती प्रेत आत्मा म्हणूनच असते आणि 1 वर्षाच्या नंतर ती पितृलोकामध्ये जाते. म्हणून आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती गेलेली आहे आणि त्या व्यक्तीचं 10वं म्हणा 13वं म्हणा आणि इतर ज्या 10 दिवसांचं जे सुतकाचा वेळ असतो त्या वेळामध्ये देखील काही नियम असतात, ते देखील नियम पाळले गेले नाही तरी देखील पितृदोष लागतो. अशा वेळेस देखील जर आपल्याकडून कळत किंवा न कळतपणे काही चुका होतात, काही वेळेस काही विधी आपल्याकडून बरोबर केल्या जात नाहीत, बरोबर होत नाहीत, तर अशा वेळी देखील पितृदोष लागतो. त्याचबरोबर एखादा व्यक्ती जर अपघाती मृत्यू झाला असेल, त्या व्यक्तीचा अपघातामुळे निधन पावलेली असेल, तर अपघातामुळे निधन पावलेली आहे तर त्या व्यक्तीची भरपूर अशी इच्छा जी आहे ती अपूर्णच राहते आणि त्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी जी प्रेत आत्मा असते ती तुमच्या घरात म्हणजे ज्या व्यक्ती घरात घरातील व्यक्ती अपघाती निधनमुळे हे झालेली आहे, वारलेली आहे, मृत्युमुखी झालेली आहे, ती व्यक्ती त्या घरातील इतर व्यक्तींच्याकडून इच्छा पूर्ण घेण्यासाठी परत येत असते
आणि त्याच्यामुळे देखील पितृदोष हा प्रखर लागला जातो. तर अशा प्रकारे आपल्याला पितृदोष लागण्याची जी काही मुख्य कारणे आहेत ती तुम्हाला कळालीच असेल. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये पितृदोष ज्यांना लागलेला आहे त्यांच्यासाठी छानपैकी प्रभावी असे उपाय सेवा आपल्याला सांगितलेल्या आहेत. ज्या घरांमध्ये असे लक्षणे आढळून येतात, पितृदोषाची लक्षणं आढळून येत आहेत, त्यांनी तुमची पत्रिका चांगल्या एखाद्या भटजींना गुरुजींना दाखवावी आणि त्यांच्याकडून काहीतरी पितृंची सेवा, जेणेकरून आपले पितृदोष नष्ट होतील आणि पितृ आपल्यावरती प्रसन्न होतील, अशा भरपूर अशा सेवा असतात, भरपूर असे उपाय असतात, ते तुम्ही करून घ्यावे. त्याचबरोबर या पंधरवड्यामध्ये म्हणजे पितृपक्षाच्या दिवसामध्ये 15 दिवसाच्या काळामध्ये आपल्याकडून जेवढ्या शक्य होतील तेवढ्या आपल्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे. त्यांच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि ज्या काही सेवा उपाय तुम्हाला सांगणारे आहेत त्या देखील सेवा उपाय आपल्याला करायच्या आहेत. आता ह्या सेवा उपाय तुम्ही अगदी पितृ पक्षाच्या अगदी 3-4 दिवस राहिलेले आहेत तेव्हा जरी केल्यात तरी देखील चालणार आहे. तर सर्वात प्रथम बघा, ज्या घरामध्ये ज्या मुलांची लग्न जमत नाहीत म्हणजे विवाह योग्य मुलं मुली झालेली आहेत, मुलगा मुलगी अतिशय सुंदर दिसतात, छान त्यांचं शिक्षण झालेलं आहे, छान उच्च पदावरती कार्य करत आहेत, कामावरती आहेत, नोकरीला जात आहेत, व्यवसायामध्ये छान त्यांचं प्रगती होत आहे, सर्व काही खूप छान आहे, परंतु लग्न जमत नाही. काही ना काही कारणामुळे त्यांचे लग्न जमण्यामध्ये विघ्न येत आहेत. मुली देखील खूप छान सुंदर आहेत, खूप शिक्षण घेतलेलं आहे, उच्च पदावरती काम वगैरे करत आहेत आणि ती म्हणजे वयाने देखील खूप वयस्कर होत आहे, वय वाढत चाललेलं आहे. त्याचबरोबर अतिशय सुसंस्कृत देखील मुलगी आहे, तरी देखील तिचं लग्न जमत नाही आहे. किंबहुना मुलगा बघायला येतो, परंतु त्यांच्याकडून परत काहीही आपल्याला रिप्लाय येत नाही, त्यांच्याकडून होकार येत नाही. तर असं ज्या घरामध्ये 1 वेळा 2 वेळा घडतं तर काही हरकत नाही. परंतु हीच जर तुमच्या घरामध्ये वारंवार अशीच प्रकार घडत असेल, मुलांचं लग्न जमण्यासाठी बाधा येत असतील, तर नक्कीच तुमच्या घरामध्ये प्रखर पितृदोष लागलेला आहे हे तुम्ही समजून जावे. तर अशा वेळेस त्या घरातील ज्या मुला-मुलींची लग्न जमत नाही, त्या मुला-मुलींची पत्रिका एखाद्या चांगल्या गुरुजींना दाखवावे आणि त्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्या पत्रिकेमध्ये जे दोष असतील, पितृदोष असेल किंवा इतर दोष आहे, तर त्या सेवा आणि उपाय करून ते नष्ट करून घ्यावे. त्याचबरोबर दुसरं आहे तर ते म्हणजे लग्न झालेलं आहे. लग्नाला भरपूर वर्ष झालेली आहेत. नवरा-बायको अगदी मेडिकल त्यांचे रिपोर्ट्स एकदम व्यवस्थित आहे. कोणामध्येही काहीही कसल्याही प्रकारची कमतरता नाही आहे. तरी देखील रिपोर्ट्स नॉर्मल येऊन देखील मूल आतापर्यंत झालेलं नाही. संतती योग त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला नाही. लग्नाला बरेच वर्ष झालेले आहेत. मग मुलासाठी खूप प्रयत्न केलेला आहे. मेडिकल ट्रीटमेंट बरेचसे घेतलेले आहेत. आयुर्वेदिक उपचार केलेले आहेत. बऱ्याचशा देव ठिकाणी गेलेले आहात. भरपूर देवांची वगैरे सेवा केलेली आहे. तरी देखील आपल्याला या ठिकाणी नक्कीच कळून येते की त्या घरामध्ये पितृदोष आहे. पितृदोष असल्यामुळे त्या घरामध्ये संतती प्राप्त संतती प्राप्त होण्याचे सुख त्या घरामध्ये येत नसते. आणि अशा बहुतेक अशा केसेस झालेल्या आहेत की ज्या घरामध्ये महिलेला गर्भधारणा होते, परंतु अगदी 3 ते 4 महिने गर्भधारणा असते आणि त्याच्यानंतर अचानकच ते गर्भधारणा पूर्ण नाहीशी होते. त्या बाळ तिचे पूर्णपणे जाते. तर अशा वेळेस त्या घरामध्ये पितृदोष आहे हे आपल्याला नक्कीच कळून येते. अशा वेळेस देखील आपण आपली पत्रिका जी आहे एखाद्या चांगल्या गुरुजींना दाखवावी आणि आपल्या पत्रिकेमध्ये जे पितृदोष आहे त्याचे निरसन करून घ्यावे. आता पितृदोष म्हणजे काही सर्वात मोठा लागलेला आपल्याला श्राप किंवा रोगराई वगैरे असं काहीही नसतं. आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावर पटकन अशी कृपा मिळवून देणारे, आपल्यावर प्रसन्न होणारे तर असतात, तर ते म्हणजे फक्त आपली कुळदेव, कुळदेवी आणि आपले पित्र असतात. पितृदेव म्हणजे आपल्या कर्माचे देव असतात. आपली जर कर्म चांगली असतील तर पितृदेव आपल्यावरती नक्की प्रसन्न होत असतात. तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दानधर्म करत आहात, चांगली वागणूक करत आहात, चांगले वर्तन ठेवत आहात, तुमच्या पितरांना नेहमी तुमच्या नामस्मरणामध्ये ठेवत आहात, पितरांचे प्रत्येक वेळी कृतज्ञ पितरांविषयी तुम्ही व्यक्त करत आहात. तुम्ही अगदी दररोज तुमच्या पितरांना म्हणत असाल की माझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं चालू आहे, मी या आयुष्यामध्ये आहे तर फक्त आणि फक्त माझ्या पितरांच्यामुळे आहे.
असं जर तुम्ही दररोज तुमच्या पितरांच्या समोर उभे राहून म्हणालात, तर तुमचे पित्र तुमच्यावर भरभरून आशीर्वाद देणार आहेत. भरभरून त्यांचा प्रेम, आशीर्वाद आणि कृपा आशीर्वाद तुमच्यावरती होणार आहे. त्याचबरोबर हे म्हणूनच पितृ पंधरवडा जे असतं, पितृपक्ष जे असतं, या 15 दिवसाच्या काळामध्ये आपले पित्र हे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. ह्या 15 दिवसाच्या काळामध्ये आपलं उद्धार, आपलं चांगलं करण्यासाठी आपले पित्र येत असतात. त्यामुळे आपले देखील काही ना काहीतरी जबाबदारी या ठिकाणी नक्की असते. या 15 दिवसाच्या काळामध्ये आपल्याला आपल्या पितरांसाठी विशेष अशी सेवा, उपासना ही नक्की केली पाहिजे. ज्या काही चांगल्या गोष्टी आपल्याकडून त्यांच्या प्रती होणार आहे, त्यांच्या प्रती त्यांच्या नावी आपण दानधर्म करणार आहोत, तेवढी आपण आपल्या परीने जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. भरपूर अशा केसेस मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत, की प्रत्येकाच्या घरामध्ये चांगलेच चालते असे नाही. काहीच्या घरामध्ये मुलाचं त्यांच्या आई-वडिलांशी पटत नाही. मुलगा दारुडा असतो किंवा बाप दारुडा असतो. त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये भांडणं, वादविवाद, अगदी मारामारी इथपर्यंत त्यांची भांडणे पोहोचतात. त्याचबरोबर ज्या घरामध्ये सासू-सुना आहेत, त्या घरामध्ये देखील सतत सासू-सुनामध्ये वाद होत असतात. त्या घरामध्ये सासू नांदत म्हणजे सुनेला नांदू देत नाही किंवा सासू चांगली आहे, सर्व जीव वगैरे लावतात, तरी देखील सून आपल्या घरामध्ये नांदत नाही, ती सतत आपल्या घरातून बाहेर जात आहे. तर अशा वेळेस नक्कीच आपल्या घराला पितृदोषाला लागलेलाच आहे. पितृदोषामुळे हे सर्व काही आपल्या घरामध्ये घडत आहे. आपल्या घरातील मुलं मुली जेव्हा इंटरव्ह्यूला वगैरे जातात, तेव्हा तिकडे त्यांचं काहीही चांगलं यश त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही. काहीही आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे, तिला पूर्ण व्यसन आहे, त्या व्यसनाशिवाय ती व्यक्ती पूर्ण दिवसभर राहू शकत नाही. अशा वेळेस तर आपल्या घरामध्ये नक्कीच पितृदोष असतो. तर आपल्याला अशा वेळेस नक्कीच जेव्हा आपण जे काही शुभकार्य आपल्या घरामध्ये करण्याचा बेत करतो, शुभकार्य जेव्हा करतो, कोणतीही देवाची उपासना असेल, पूजा असेल, कुळदेवीला जाणे असेल, कुठेही काहीही करणे असेल, त्याच्या सर्वात प्रथम अगोदर आपण आपल्या पितरांचे आशीर्वाद घ्यायचे, आपल्या पितरांचं नामस्मरण करायचं. त्यांना सर्वात प्रथम ज्या प्रकारे आपण गणपती बाप्पाची प्रथम पूजा करत असतो, त्याच प्रकारे आपल्याला आपल्या पितरांची देखील नामस्मरण ह्याच्या सर्व आधी आपल्याला करायचे असते. घरामध्ये एखादं लग्न कार्य असेल किंवा कोणतंही मुंज असेल, काहीही शुभ कार्य असेल, तर पितरांसाठी देखील नक्कीच आपण त्यांचा वेगळा मानपान त्यांना नक्कीच दिला पाहिजे. आपले पित्र हे आपले पूर्वज असतात. आपल्या पूर्वजांना असं कधीही वाटत नाही आपल्या पुढच्या पिढीचं कधीही आपल्यामुळे नुकसान व्हावे. फक्त ते आपल्यावरती राग धरून असतात. का? कारण का आपण त्यांना आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्यांचं नामस्मरण घेत नाही. त्यांना आपण आपल्या आठवणीतच ठेवत नाही. ज्या प्रकारे बापापासून मुलाला प्रॉपर्टी मिळते, फक्त प्रॉपर्टीवरती आपला हक्क असतो का? तर नाही. आपण आपल्या पिढ्यांची, अगोदरच्या पिढ्यांची जे पित्र आहेत, जे आपले पूर्वज आहेत, त्यांची देखील सेवा करणे, त्यांची आपल्याला नामस्मरण करणं, त्यांना आपल्या आठवणीत ठेवणं, हे देखील आपलं एक प्रकारे कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य आपल्याला सर्वांना, अगदी महिलांना, स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांनाही पाळले पाहिजे, केले पाहिजे. बघा, मृत्यूनंतरचा जो आत्म्यांचा प्रवास असतो, तो अगदी खडतर असा हा प्रवास असतो. त्यांना ज्या काही योनीमध्ये त्यांना जन्म मिळालेला आहे, त्या योनीमध्ये त्यांचं त्या ठिकाणी आपल्या पितरांना काही त्रास नको म्हणून देखील आपल्याला नेहमी आपल्या पितरांची कृतज्ञता व्यक्त करायला हवी. त्यांच्यासाठी त्यांना सुखकर जीवन त्या ठिकाणी मार्ग मिळावे म्हणून आपल्याला सेवा करायची असते. त्यांच्याकडून काही घेण्यासाठी आपल्याला सेवा करायची नसते. आणि ह्या येणाऱ्या पितृ पक्षामध्ये 15 दिवसाच्या कालावधीमध्ये भरभरून अशी महिलांनी, स्त्रियांनी, पुरुषांनी, अगदी दोघांनीही आपल्या पितरांसाठी सेवा करा. आपण ज्या वेळेस कोणत्याही देवी देवतांची, आपल्या इष्टांची जेव्हा पूजा उपासना करतो, पारायण करतो, कोणतंही दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल, मग नवनाथांचं पारायण असेल, गुरुचरित्राचं पारायण असेल, तेव्हा देखील आपण आवर्जून म्हणावं, हे पारायण माझ्या पितरांसाठी. असं म्हणलं तरी देखील आपले पित्र आपल्याशी तृप्त होतात, आपल्यावर प्रसन्न होतात. आणि फक्त केवळ हे 15 दिवसच नव्हे आपल्याला ह्यांची सेवा करायची, आणि 15 दिवस झाले तर कोण पितळ आणि कोण असं म्हणून देखील चालत नाही. अगदी प्रत्येक आपण जोपर्यंत जिवंत आहोत, अगदी त्या जिवंत असेपर्यंत प्रत्येक दिवस आपण आपल्या पितरांचं कृतज्ञता व्यक्त करायची असते. आणि विशेष करून स्त्रियांना माहेर आणि सासर ह्या दोघांकडचा देखील पितृदोष लागतो. म्हणून त्यांनी अगदी दररोज जेव्हा तुम्ही देवांची सेवा करता, देवांचं नामस्मरण करता, तेव्हा सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या पितरांचं देखील नामस्मरण करा. त्यांना स्मरणार्थ घ्या. त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी, त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांची देखील काहीतरी सेवा नक्की त्यांच्यासाठी करत जा.
सेवा करणे शक्य नाही तर फक्त आपल्या पितरांचं नाव जरी घेतलं तरी देखील पुरेसे आहे. तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आता पुढच्या पितृदोषासाठी काही सेवा आणि उपाय तुम्हाला सांगणार आहे ते नक्की पहा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी